नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत WS स्मार्ट, गव्हाणे रोड, परभणी। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मतदारसंघाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार। उपमुख्यमंत्री अजित पवार आनंद भरोसेंच्या रॅली कॉर्नर मीटिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद। 10 वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी। प्रताप फड यांची सोनपेठला रॅली, कुटुंबियांची रुडी आश्रमाला भेट। आता पाहूया बातम्या सविस्तरपणे। महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 तारखेला निकाल हाती येणार आहे। त्यामुळे 23 तारखेला राज्यातील महाविकास आघाडीचा सुपडा साफ करा असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येणार आहे असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला। जिंतूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत शाह बोलत होते। पुढे बोलताना ते म्हणाले, आघाडी सरकारच्या 2 वर्षाच्या काळात विकास हा कोसो दूर मागे गेला आहे। ती कसर आपल्याला भरून काढायची आहे। नरेंद्र मोदी सरकारनं कलम 370 रद्द केला आहे। मात्र काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे पुन्हा सांगत आहेत की हा कलम आम्ही वापस आणू। मात्र काँग्रेसची चौथी पिढी जरी आली तरी ही कलम आता वापस आणू शकणार नाहीत असेही ते म्हणाले। जोपर्यंत देशात काँग्रेसचे सरकार होते तोपर्यंत आतंकवादी हमले हे होत राहिले। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामामध्ये केलेल्या स्ट्राईकनं त्यांच्या घरात घुसून हमला केला। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही टोला लगावला। विधानसभेचे परिणाम पाहायचे असतील तर हेलिकॉप्टरमधून जिंतूरच्या सभेची आलेली ही विराट गर्दी पहा, यातून तुम्हाला परिणाम दिसेल असेही ते म्हणाले। महायुतीची वाटचाल ही शिवरायांनी दाखवलेल्या वाटेवर सुरू असून मागील अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा ही होत असलेली मागणी मोदी सरकारनं पूर्ण केली आहे। जिंतूर मतदारसंघाचा विकास होऊन तुमचे सर्व प्रश्न मार्गी लावू ही मोदींची गॅरंटी मी आपल्याला देतो असेही ते म्हणाले। यावेळी विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, त्याचबरोबर गंगाधर बोर्डीकर, संतोष मुरकुटे, व्यंकट शिंदे, मदन महाराज, पंडित दराडे, गोविंद थिटे, दत्तराव कदम आदी उपस्थित होते। भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेवर राज्यकारभार चालू आहे। मात्र विरोधकाकडून ही घटना बदलण्यात येत असल्याचा आरोप होत आहे। जोपर्यंत सूर्य चंद्र आहेत तोपर्यंत या संविधानाला धक्काही लागणार नाही असे सांगून पाथरी विधानसभा मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। मागील काळात पाथरी मतदारसंघात कोणतीच विकास कामे झाली नाहीत। रस्त्याची तर दयनीय अवस्था आहे। गोदावरी दुधना परिसरातील अनेक गावांच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे। हा प्रश्न देखील मार्गी आपण लावू असंही ते म्हणाले। यावेळी परभणीचे माजी महापौर प्रताप देशमुख, माजी आमदार माणिक आंबेगावकर, माजी आमदार हरिभाऊ लहाने, चंद्रकांत राठोड, शंकर भागवत आदी पदाधिकारी उपस्थित होते। परभणी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आनंद शेषराव भरोसे यांनी ग्रामीण भाग अक्षरशः पिंजून काढला आहे। मतदारसंघातील धरणगाव, साटला, मुरंबा, नांदगाव यासह इतर गावातही त्यांनी संपर्क साधून मतदारांशी संवाद साधला। धरणगाव ग्रामस्थांचा गाव अलीकडे आणि शेती नदीच्या पलीकडे अशी स्थिती आहे। हा प्रश्न मागील 10 वर्षापासून प्रलंबित आहे। तेव्हा ग्रामस्थांनी ही बाब आनंद भरोसे यांना प्रत्यक्ष नदीवर जाऊन दाखवली। त्यावेळी ग्रामस्थांची ही अडचण सोडवण्याची ग्वाही भरोसे यांनी दिली। नांदगाव भालेराव या गावातही ग्रामस्थांनी रॅली काढून भरोसे यांचे स्वागत केले। हनुमान मंदिर येथे झालेल्या सभेत ग्रामस्थांनी बहुमत देण्याचा निर्धार व्यक्त केला। बुधवारी सायंकाळी परभणी शहरातील व्यंकटेश बालाजी मंदिर या ठिकाणी आनंद भरोसे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली। मंदिर ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी भाविकांनी आनंद भरोसे यांना एकजुटीने धर्मरक्षणार्थ
आणि विकासासाठी मतदान करण्याचा निर्णय घेतला। यावेळी हरिभक्तपरायण माधवबुवा आजेगावकर, मंदिर ट्रस्टचे सर्वोत्तम पात्रीकर, हरिभक्तपरायण शंकर आजेगावकर, शंकर भागवत आदी उपस्थित होते। पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माधवराव फळ यांच्या प्रचारार्थ आज बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी प्रताप भैया फळ यांनी सोनपेठ शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये रॅली काढून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले। बाजारपेठेतून निघालेल्या रॅलीमध्ये युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच फळ परिवाराच्या वतीने मानवत तालुक्यातील रुडीपाटी या परिसरातील नागरिकांशी फळ परिवारातील महिलांनी संवाद साधून त्यांना माधवराव फळ यांना विजयी करण्याचे आवाहन केले। त्याचप्रमाणे रुडीपाटी येथील आश्रमामध्ये श्री महामंडलेश्वर मनीषानंद पुरीजी महाराज यांचेही फळ परिवाराने आशीर्वाद घेतले। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।